जय महाराष्ट्र मित्रांनो, आता आपण आलो धौलगिरी उडीसामध्ये स्थित असलेलं एक बौद्ध मंदिर जे सम्राट अशोक द्वारा स्थापित करण्यात आलं होतं. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठी. हे बौद्ध मंदिर सम्राट अशोक द्वारा स्थापित केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण खूप सुंदर असं हे या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे. बघू आता आपण एंट्री करून आतमध्ये कोणत्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यावेळेस त्या काळात दिलं गेलेलं आहे. आम्ही तुम्हाला ओडिशामधले प्रत्येक एक अशी चांगली गोष्ट या ब्लॉगद्वारे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इच्छा करतो की सगळे तुम्हाला या गोष्टी आवडतील. हे बघा, सम्राट अशोकचे वाघ. सुंदर असं दृश्य इथून आपल्याला दिसतंय. गौतम बुद्धाची प्रतिमा. गोष्ट या ठिकाणी खूप सुंदर असं नक्षीकाम इथं आपल्याला दिसत आहे. इथून बघू शकता स्लीपिंग बुद्धा. खूपच सुंदर असं नक्षीकाम आपले पूर्वज करायचे. हे आपल्याला या बौद्ध स्तूपाद्वारा आपल्याला दिसत आहे. हॅलो सीधा तशी कटी गला. हॅलो 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 हे खूप मस्त असं आपल्याला दिसत आहे इकडे.
खूपच सुंदर असं नक्षीकाम आपल्याला दिसत आहे इथे. एवढं तर मान्य आहे, सम्राट अशोकचे वाघ खूपच भारी होते. प्रत्येक ठिकाणी आपले वाघ सोडून गेलेले आहेत. आपण इकडे ओडिसामध्ये फिरताना आपल्याला खूप गोष्टी माहिती पडल्यात सम्राट अशोकाबद्दल. खूप चांगल्या गोष्टी. त्यांनी का बुद्ध धर्म स्वीकारला या गोष्टीवर आपण एक चांगला व्हिडिओ बनवू, मोठा वेगळा. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असे चांगले व्हिडिओ बघत राहा माझ्याकडून.